इथे क्रिकेटची मजा आज लुटायची आहे. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 डे नाईट प्रकाश होतातील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला सामना आरवी सर्व शूटर्सने चांगली कामगिरी केली. खंडाई मातेचा आशीर्वाद घेऊन खांडपे संघ आज मैदानात लेट आला पण जाता जाता शेट झाला. पहिला सामना सुरेखरित्या जिंकला. समालोचना सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वंदूया श्री गणेशाला, महाराष्ट्र दैवत आराध्य दैवत गणपती बाप्पाला. नतमस्तक होऊया, मानाचा मुजरा करूया. ना जातीसाठी ना धर्मासाठी, ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला लोकजनहितासाठी. राजा अधिपती माझा राजा शिव छत्रपती. चरणी मानाचा मुजरा करूया. स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात केली. पहिला सामना वेळेत झाला नाही पण लेट पण एक सुरेख थेट झाला. पहिला चेंडू दुसऱ्या सामन्याचा. पहिला चेंडू पॅडल केला चेंडूला. डिफाईन डिझाइन मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू चौनीला गुदगुल्या करत निघाला होता. तिथे शतरक्षक आपण पाहतो चांगलं शतरक्षण करतोय. जरूर आपण पाहतोय या ठिकाणी चेक केलं जाईल ही चेंडू सुरक्षित आहे का बाउंड्री लाईन पार आहे. आमचे तिसरे ऑफिशियल्स या ठिकाणी जगदीश या ठिकाणी दुधकर सर एक चांगले क्रिकेटपटू आहे. जगदीश सर वसार टीम जर पाहिली असेल ना एक वसार टीमचा एक चांगला खेळाडू म्हणून आपण पाहतोय. जगदीश सरकडे बघितलं जात आहे. दुसरीकडे पाहतोय बरीच वर्ष क्रिकेट खेळून ज्यांनी आपण पाहतो रतन बुवा या स्पर्धेमध्ये सर्व ग्रामीण जी मॅच झाली तिथे पंचांच्या भूमिकेत राहिलेले ते म्हणजे आमचे अमितजी डांगरे सर. आणि त्याचबरोबर या जरी ते राहायला बदलापूरमध्ये असतील पण कर्जत तालुका त्यांची कर्मभूमी ठरले गेले. ते एम के पॅनलचे बदलापूर वन विभाग ओनली फॉर डीके सर 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 सर. 4 वेळा बोलायला लागतं डीके सरांना. डीके सरांना सर बरोबर ना. डीके सर 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 सर. चेक केलं जाईल लाईट वरती होईल ती लगेच होईल लाईट वरती चेक केलं जातं या ठिकाणी. स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष राणा प्रताप वेनगाव ही मॅच आपण पाहतोय. स्वर्गीय भास्कर 11 रुद्राणी 11 आणि आपण पाहतोय दुर्वा 11 यांच्या माध्यमातून एक सुरेख स्पर्धा आपण पाहणार आहोत. स्पर्धा 7 तारखेला सुरुवात होईल सावलेच्या मैदानावरती. इथे अक्षरशः नजर लागले राणा प्रताप वेनगाव संघाची. काय घडलं काय बिघडलं दादा चेक केलं जाईल. तुम्हाला कॅश नाही भेटणार इथे. चेक जो रिझल्ट असेल तो 100%. पंच तयार आहेत देतील. तिसरे पंच आहेत. चेक केलं जाईल निर्णय दुधासारखा भेटेल तुम्हाला. सफेद दोघांचे ड्रेस सफेद आहेत ना टी शर्ट. कोण कोणत्या संघाचा माहित नाही पडणार सर येईल टेन्शन घेऊ नका. आमचे पाहुणे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. पाहुणे आज खऱ्या अर्थाने तर व्हेरी गुड फिल्डिंग. धाव संख्या वाचवली त्या ठिकाणी सेफ आहे आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त. इथे आपण पाहतो या चेंडूवरती धावा आल्या 3. पहिल्या चेंडूवरती 3 ने सुरुवात झाली. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. एकदा पुढचा चेंडू पाहिला गेला. एसटीच्या पाठीमागे चांगलं कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. तर माननीय वैभवजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून अधिक स्वागत. बघा वैभव सर आपण या ठिकाणी आलात. जरूर आमच्याकडे ऑटोमॉब फोडायला टाइम नव्हता पण चौकारच्या माध्यमातून एक रॉकेट सोडला गेला तुमच्यासाठी. या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक ठोक 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 डीजे. औंड विकेट टॉस केला चेंडूला बराच काळ चेंडू उडवलाय. चेंडू फेकला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम बी
बायकोचं असतं का? दोघांनी एकत्र चाललं तर भांडणं होतील. हां, कसं मी थांबलो का तुम्ही वाजवा, तुम्ही थांबलो मी, दोघांना संधी भेटेल दादा. दोघांना पण भरघोस इथं प्राईज आहे ना. आपण दोघं पण इथे आलो मानधनावरती, काही टेन्शन घेऊ नको. जेवढी संधी तुला तेवढी संधी मला. या षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा अग्रेसर झाले. धावसंख्या 13 या आकड्यावरती. इथे पुन्हा टॉस केला चेंडूला. विडॉन डिझर मध्ये शतरक्षक थोडंसं फंबल जरूर होतं. नरेश दादा त्या ठिकाणी होते. पाच चेंडू, एक चांगलं नियोजन आयोजन आपण पाहणार आहोत सावल्याच्या मैदानावरती पुढील 2 दिवसांनी. आणि त्या स्पर्धेमध्ये पण आयोजकांच्या वतीने नरेश दादा आणि गणेशजी मोडक यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. या दरम्यान चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौका. थँक्यू व्हेरी मच सर. मनाचा दिलदार आहे हे स्पर्धेचे आयोजक माननीय एक सामाजिक क्षेत्रामधले खूप मोठं नाव अजयजी रवींद्र दिघे साहेब वडिलांच्या नावाने ठेवलेली आहे त्यांची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये बघा कर्जत तालुक्यातील जे राजकीय शासकीय निमशासकीय त्या शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक हरिभक्त परायण मंडळी यामधील कोणी या ठिकाणी उपस्थित असतील. आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, आजी माजी सभापती, आजी माजी आपण पाहतोय ग्रामपंचायत पासून तर नगर परिषद पासून त्याचबरोबर विधानसभेपर्यंत जर या कोण ठिकाणी उपस्थित असतील सर्वांना मनापासून आपलं या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. आपण यायचं व्यासपीठावरती, मैदानावरती यालात मैदानाची शोभा वाढवले. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं सर्वांचं या कर्जत तालुक्यामध्ये या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7-1-7-17. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. त्यानंतर आपण पाहतोय 11, 12, 13, 14, 15 वाकसच्या मैदानावरती रजनी सुरू होते. त्यानंतर 16, 17, 18, 19 माझी स्वतःची स्पर्धा सरपंच ट्रॉफी आपण पाहणार आहोत भाकरीच्या वाड्याच्या मैदानावरती. म्हणजे पुढील काही दिवस रजनी रजनी रजनी. त्यानंतर खांडपेच्या मैदानावरती एवन जोडी चषक पाहणार आहोत. हलक्या तरी ग्लान्स केले चेंडूला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे सुभाष. महाराष्ट्र पोलीस मैदानावरती सज्ज. बघा पोलिसांचं नाव घेतलं खूप मन होतं आहे मित्रांनो. जर हे पोलीस जागृत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहेत. पोलीस जागृत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मारुती माली आत्ताच 40+ सामने खेळून आलेत. पेन मध्ये जाऊन या 40+ विभागामध्ये आपली छाप नोंदवणारे हे गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं मारुती माली. सर थ्रोला थर्ड अंपर देशपाल अमित सर जगदीश सर चेक करायचे. हा बॉल चेक केला जाईल. ओके सर चेक केला जाईल. यानंतरचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय तर जरूर विकेटचं पतन आणि आपण पाहिलं गेलं विकेटचं पतन. आणि सर 2 मिनिटं इथं आपण सांगितल्याप्रमाणे पंच चेक करतात त्यांचा डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. जरूर पंचाचा डिसिजन तुमच्याबरोबर पोचेल. तत्पर आपण पाहिलं गेलं धावसंख्या 18
या आकड्यावरती. ओके सर, आपण हा बॉल कव्हर होत नाही, त्यामुळे आपण नेक्स्ट बॉल बघूया. तर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो क्लिअरली बाद या घोषित केल्यात आले आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. खऱ्या अर्थाने पाहतोय बघा पंचांना जेव्हाही कारणीभूत ठरतं. आणि पहिले आपण पाहतो डेच्या स्पर्धेमध्ये समोर क्लिअर होतं दादा, पण नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो नेहमीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या लाईव्हच्या माध्यमातून. कारण मागे पुढे जेव्हा कॅमेरे असतात तर लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ती व्यवस्थितरित्या चेक केलं जात आहे. त्यानंतर पंच ग्रीन सिग्नल या रेड सिग्नल जे असेल तो सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. रुपेश आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे सुंदर कामगिरी केली. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी बाद झाला, पहिला फलंदाज मार्गस्थ झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वतः कॅप्टन विनय अर्थात विनो कोतेकर आपण पाहतोय. वन डाऊनला आपण पाहिलं गेलं चांगला खेळाडू आहे विनय, आपल्या संघासाठी गरज असताना मैदानावरती. इथे पहिला चेंडू आपण पाहतोय मारुती चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. पडल्यानंतर चेंडू बाहेरचा वलन घेतो, फिरकी गोलंदाज आहे मारुती. अनेक मोठ्या स्पर्धा आताच पाहतो पेनमध्ये जाऊन आलाय. चांगली स्पर्धा आपण या खेळत असताना डॉट चेंडू, 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला, कव्हर पॉइंट मध्ये सुभाष आहे त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. झटका क्रमांक 2, विकेट क्रमांक 2 मार्गस्थ परतेल विनो अर्थात कॅप्टन. इनिंग या ठिकाणी समाप्त. ठोक डीजे. जे महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी तैनात केले, सुरक्षित झेल त्यांनी पकडला. आता नवीन फलंदाज ऋषभला आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडीने चांगली कामगिरी केली होती. 17 धावांची प्रथमतः आपण पाहिलं गेलं, 18 धावांची पार्टनरशिप होती ती. इथे ऋषभ पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहतोय, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. ऋषभ जणू का विनूला सांगितलं होता तू चल मैं भी तेरे साथ वापस आया. ठोक डीजे. आपण पाहतो व्यासपीठावरती आपण पाहिलं तरी त्यांना एक एक कुशल व्यक्तिमत्व आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देत असतात. इथे आपण दुसऱ्या षटकात जो पॉवर प्लेचा पाहिलं गेलं, मारुती मालीने टाकलं, त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट प्राप्त केली. संघासाठी डावखुर हाताचा गोलंदाज आपण पाहिलं गेलं दादा, डावखुर हाता फलंदाज नेहमी चांगली कामगिरी करतात. आज पाहिलं गेलं राणा प्रताप वेनगाव संघामध्ये पण डावखुर हाताचा गोलंदाज आहे आणि त्यांनी बरीच वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत. अनेक आपण सामने पाहिले गेले. वेनगाव संघ एकेकाळी टॉपचे जे संघ आज मोजले जातात, आज कर्जत तालुक्यामध्ये फक्त 5चे टॉपचे संघ मोजले जातात. त्या लॉट्समध्ये खेळायला कोण तयारच होत नाही. एकीकडे मोहाचीवाडी, भडवल B+, चांदई, श्रीलन चांदई खेळते, उमरोली खेळते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कुठेतरी आपण 5वा संघ म्हणून नेहमीच बोलतो या 5 संघामध्ये इतर संघ खेळायला तयारच होत नसतात. त्यामुळे लॉट्स आपल्याला बाहेरचे संघ घेतले जातात. बाहेरचे संघ घेतल्यानंतर तोही प्रॉब्लेम होतो आपल्या खेळाडूंना. पण एक सत्य घटना आहे, पण आपले संघ जेव्हा बाहेर जातात ना तिथे संघ बघत नाही, कोणत्याही लॉट्समध्ये खेळायला तयार असतात. इथे बराच काल पॅडल केला चेंडूला, डी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये शतरक्षक आहे. इथे जेल ड्रॉप दादा, काही नाहीये, काही नाहीये. त्या तारेला चेंडू लागला, षटकार गेले तर षटकार, 1 बाउंड, चौकार गेले तर चौकार. तुम्ही जर झेल पकडली असती तरी ती झेल पकडली गेली असती. हा आपण पाहिलं होतं, सुरुवात चांगली केली होती त्यांनी, झेलसाठी गेला होता त्या ठिकाणी. प्रफुल्ल भोईर खुश होते, आता कुठंतरी घडलं पण तार मध्ये आली.
ग्लास केलं चेंडूला. वडिश लॉंगान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संभाजी पतारे सर येणाऱ्या स्पर्धेचे मुख्य संयोजक आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथे एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. नवीन स्पर्धा आपण पाहतो सध्या. रजनी स्पर्धा अनेक कर्जत तालुक्यामध्ये होत असतात. आज सध्या पाहिलं गेलं तर सध्या दबदबा निर्माण केला बडवळ B+ आणि उमरोली संघाने. श्रीपती बाबा उमरोली संघाने बाहेर जाऊन प्रत्येक संघाला नामावरण केलंय. त्याचबरोबर पाहिलं गेलं संभाजी पतारे सर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. डीजे मास्टर थोडं थांबायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपण पाहणार आहोत ते म्हणजे शिवसेना कशेले पंचायत विभागाची समिती अध्यक्ष विभाग प्रमुख तथा सावला येदोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गणेश दादा मोडक आपल्या सहकारी सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. गणेश दादा मोडक यांना आपल्या सहकारी सोबत व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आयोजकांकडून आपणास विनंती केली जाते की आपण या मैदानावरती आहात आपण व्यासपीठावरती यायचे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो व्यक्तिमत्वाला प्राधान्य दिलं जात आहे. आज आपण या मैदानावरती आहात. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपले जे सहकारी वर्ग आहेत त्यांच्या सोबत आपण मान सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. विकेटचं पतन पाहिलं गेलं सुंदर आपण पाहतोय. कारण जिथे नरेश दादा मिनमिने ही जोडी आहे गणेश दादा मोडक. जिथे नरेश दादा मिनमिने अंजप संघ असतो तिथे गणेश दादा मोडक नेहमीच त्यांना पाठबळ देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गणेश दादा मोडक त्या ठिकाणी उपस्थित असतात. इथे वेणगाववरूनही काही ग्रामस्थ काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 21. 4 फलंदाज मार्गस्थ झालेत. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईकला येतो. श्लोक सुयोग आहे ना सुयोग. इथे पाहतो सुरेख फटका. चेंडू फेकलाय वाडिश लॉंग काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट 7 धावांसाठी येतोय हा बेहतरीन षटकार. ठोक डीजे. होता कारण जेव्हा आपल्याला लहानपणी कोणत्याही प्रकारच्या अडचणी या काय त्रास जाणवत होता तर वडील बोलायचे आपल्याला बाबा काही त्रास घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. पण आज त्रास आहेत पण वडील पाठीशी नाही आहेत. म्हणजे हा समीकरण आहे. आणि खऱ्या अर्थाने बाप काय असतो हे खरं जवळून पाहिल्यात आम्ही. कारण ज्यांचे वडील नाही त्यांना माहिती बाप का असतो. आणि खऱ्या अर्थाने मी अजय दादा याचं मनापासून धन्यवाद मानतो. बघा वडिलांच्या नावाचं एक सुंदर आठवणीचा चषक आपण या ठिकाणी ठेवलं. कारण यूट्यूबच्या माध्यमातून आपण नेहमीच ही स्पर्धा पाहू शकतो. आणि खऱ्या अर्थाने tenniscricket.in ची टीम या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात 17 होते. दुसऱ्या षटकात 1. इथं आल्या 10. धावसंख्या स्कोर कार्ड 3 षटकामध्ये जाऊन पोचल्यात त्या 28 या आकड्यावरती. 28 जावा डिंग ब्रेक झालं तर लगेच घेऊन जायचं. वेळ घ्यायची नाही. तसं पण आपल्याला कानमंत्र द्यायचं असतंय. प्रत्येकजण 3 षटकांची वाट पाहत होतो. 3 षटकं कधी होतील याचा विचार केला जातो. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय जेव्हा संदीपजी बोराडे आमच्या सोबत असतात ना स्टेजवरती 28 जातात. 28 दोनाच्या बाजूला 8 2 नंतर 8 हां 28 जावा. 4 फलंदाज बाद झालेत. यानंतरची मॅच आपण पाहतो. रेडी राहायचंय. देवली बी वर्सेस गावदेवी कोलारे. दोन्ही संघ कॅप्टन 2 षटकाच्या समाप्तीनंतर हल्ली आपण पाहतो 1 षटक संपल्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहा. टॉस केला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय
28 दादा 28. मला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये स्कूल कॉलेज सगळे बंद होते. हां तिथे लोक पास झालेत मला माहिती आहे ऑनलाईन एक्झाम देऊन. चौथी वेळ झाली. मी धावसंख्या सांगतोय दोनाच्या बाजूला 8 28. ओके आणि जेव्हा मनोज दादा कराले यांच्या आवाजामध्ये गाणं लयबद्ध होत आहे तर नाव ते अजूनही दहापटीने गाजत आहे. नावात दम आहे आणि त्या गाण्यात पण दम आहे. या ठिकाणी पुन्हा वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक मारुती माली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरक्षित टाकलं होतं आपण पाहतोय. आता पाहिलं गेलं तर रिव्हर एनकडून गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे खूपच दूरवर चेंडू. पंच डीके सर यांचा वाईटचा इशारा येतो. वाईट चेंडू खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव. धावसंख्येमध्ये वाढ होते. गरज आहे धावसंख्येची. धावसंख्या जाऊन पोचली ती 29. या आकड्यावरती 29. 29 आकडा लक्षात ठेवा मित्रांनो कारण खानपेच्या मैदानावरती ती A1 जोडीची फायनल असेल आणि त्या क्लीन बॉल फलंदाज बाद होतो. त्रिफला चित होतोय. झटका क्रमांक दिला जातोय तो 5वा. ठोक डीजे. पण आज गरज आहे मैदान होती अशा फलंदाजाची जे उर्वरित 2 षटकं 12 चेंडूमध्ये किंवा 10 चेंडूवरती 25 ते 30 धावा कोटू शकतो. अशा फलंदाजाची गरज आहे मैदानासाठी. मारुती मालीने आपले सुरेख कार्य केलंय. पहिला जे षटक फेकलं होतं वैयक्तिक पहिलं सांगी. दुसरा षटक तिथे संदेश पेठे 3 विकेट प्राप्त केले होते. 1 धाव खर्च केली होती. इथे पहिला चेंडू खराब टाकला. चॉकलेट दिलं. आपण पाहतो ना एखाद्या खेळाडूला एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देतो त्याच्याकडून काहीतरी काम करून घेतो आहे. इथं चॉकलेट दिलं. व्हाईटचं दिलं. बाहेर चेंडू फेकला. त्यानंतर परफेक्ट बुंध्यामध्ये टाकला. क्लीन बोल्ड. फलंदाज त्रिफलाचीत झाला. दुसरा चेंडू मारुती माली लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे फुल लेन होता. समोर घेतला चेंडूला. डिफेक्सच्या कव्हर रिझन मध्ये शतरक्षक आहे प्रवीण. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. यंदा कर्तव्य त्याचं. आताच वाढ निश्चय झालं. साखरपुडा झाला. तयार झाला. पुन्हा एकदा येणाऱ्या कान्यामध्ये लग्न असेल पण सध्या स्पर्धा त्यांची घरची स्पर्धा पण लवकर येऊन ठेवले. ती स्पर्धा सुरू होईल त्यांची 7 8 9 10 लगेच 11 12 13 14 15 वाकतचं मैदान 16 17 18 19 कोलाऱ्याची स्पर्धा म्हणजे स्पर्धा चालूच आहे. फक्त आराम कधी भेटतो ते बघायचं. फक्त आम्हाला ब्रेक कधी आम्हाला तो ब्रेक फक्त पाहायचा आहे. इथे चांगला फटका पॅडल केला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे चुकी रात्रीमध्ये अशी जर चुकी केली तर मराठीमध्ये आणि खरता दगडी चालता एक सुरेख डायलॉग आहे. चुकीला माफी नाही. कारण मैदानावरती 100% झेल घेणं गरजेचं काम आहे. झेल जिथे ड्रॉप करतोय तिथे मॅच टर्न होते. स्ट्राईक रोटेट होते. तिथे नेहमी काहीतरी कामगिरी घडत असते. इथे 2 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकं 3 चेंडू. धावसंख्या 32 धावसंख्या. खूप मोठं. एखाद्याला गपचूप सांगितलं जातं बाबा. आता कालच एकाने सांगितलं का 31 तारखेला माझ्या घरी पार्टी होती. मुलं कोणत्या 31 तारखेला तर त्यांनी सांगितलं फेब्रुवारीच्या. चांगला चेंडू. पहिल्यांदा चेंडू बोलत नाही. आपण पाहतो हातावरती लक्ष दिला जातोय. चेंडू टाकल्यानंतर चेंडू अशी वलन घेत असतो. इथे
4 चेंडू झालेत आणि जरूर आपण पाहतोय एक चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाज मारुती मालीच्या माध्यमातून पाहतोय. सुंदर स्पर्धा ट्रॉफीज बघितल्यानंतर ना ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ना तो आता कुठेतरी विचार करत असेल आणि ज्या ज्या संघाला या स्पर्धेमध्ये स्थान भेटलं नाही तोही विचार करत असेल का आम्हाला घेतलं नाही, का आम्ही या ठिकाणी एंट्री घेतली नाही, का आम्ही या स्पर्धेमध्ये आलो नाही. कारण कर्जत तालुक्यामधून आता कॉल सुरू झालेत आम्हाला, काही आमच्या ग्रामीण भागामधून नेरळ भागामधून आहेत, आम्हाला तिथे एखादी टीम कॅन्सल झाली तर बघा का ट्रॉफी सुंदर आहेत, ट्रॉफी सुंदर आहेत. आणि या ठिकाणी पाहतोय इथे विकेटचं पतन तर जरूर आपण पाहतोय. चला या ठिकाणी आपण पाहतोय माननीय सुभाषजी पालकर साहेब, माननीय सचिनजी शेलार साहेब, माननीय दिनेशजी पाटील साहेब, आपण सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगली स्पर्धा पाहतोय, का तारीफ नाही करावी स्पर्धेची. सुंदर नियोजन, परफेक्ट आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम आखला आहे अजयजी रवींद्र दिघे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. काय सुंदर नियोजन आहे. ज्या ज्या संघाने प्रवेश घेतला नाही आणि ज्यांना ज्यांना आपण पाहतो आहे कारण टीम फुल झाल्यानंतर प्रवेश भेटत नाही आणि यस दैवली बी आणि श्री 11 कोल्हारे टीम. सो प्लीज विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. दैवली बी आणि श्री 11 कोल्हारे मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. विनंती आपणास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. आदरणीय द लेजेंड क्रिकेटर ऑफ केटीसी बाळादादा तन्वी, गिरीशदादा सुर्वे आणि शशांकदादा शेट्टी सर्वांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्पर्धा आपली दादा, विनंती आहे की आपण मंचावरती या. जरूर आपण पाहतोय बाळादादा धनवी एक लिजंड क्रिकेटर आहेत, आमच्यासाठी कर्जत टेनिस क्रिकेटचे गुरु त्यांना आम्ही म्हणतो. कर्जत टेनिस क्रिकेटचे महागुरु आहेत ते. आणि जसं विश्वरत्न सचिन रमेश तेंडुलकरला आम्ही क्रिकेटचा गुरु मानतो तसे कर्जत टेनिस क्रिकेटचे गुरु म्हणून आम्ही नेहमीच बाळादादा धनवी यांचा आम्ही आदर करतोय. कारण दीपकजी राणे असतील, हेमंतदादा असतील, आमचे प्रशांतदादा शिंदे असतील आमच्या सोबत जोडलेले, विवेकजी पेटे, संदीपजी पेटे हे सर्व सिनियर प्लेयर आहेत. आम्ही पाहिलं गेलेत, आमच्या जवळून त्यांना पाहिलं गेलेत. हां इथे पाहतोय संभाजी पटारे सर, आपण पाहतोय एक शिक्षक आहेत पण क्रिकेटला अधिक वेळ त्यांचा नेहमीच असतो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर नियोजन आपण पाहणार आहोत. इथे आपण पाहिलं गेलं तर डॉट चेंडू आणि त्यानंतर पाहिलं गेलं व्हाईटची एक धाव या ठिकाणी पाहिली जाते. या मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. दरम्यान या ठिकाणी सुभाषदादा पालकर, दिनेशदा पाटील या मान्यवरांचं आगमन होते. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. वन शॉट ओके. तर एक रन या ठिकाणी शॉट आपण पाहतो पकडली जाणार. मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत. इथे आपण पाहतोय मित्रांनो स्पर्धा म्हटली गेली, प्रत्येक स्पर्धेला प्राधान्य दिलं जात आहे आणि तुम्हाला नवनाथजी बागडे, महेशजी हजारे, जयजी शिंगे, जितू शिंगे, कृष्णा घाटे यांच्या माध्यमातून तुम्हा पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय बाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती शिवसाई ग्रुप आयोजित. ही स्पर्धा 16, 17, 18, 19 मार्च या रोजी संपन्न होणार आहे. तरी समस्त कर्जतकर आणि उपस्थित आयोजक यांना विनंती केली जाते आपण या स्पर्धेमध्ये यायचे. सर्व सिनियर प्लेयर आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने शिवसाई ग्रुपच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे. त्या दरम्यान पाहतो विकेटचं पतन झालं
आपण पहिलं षटक जर सोडलं प्रवीण पतारे ज्यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मारुती माली यांनी आपण पाहतोय 5 विकेट घेतले, आपल्या खात्यामध्ये 5 विकेट जमा केले. अनिलने 1 विकेट घेतला आणि इथेही पाहतोय संभाजी पतारे तयार. चेंडू डावखरे आता फलंदाज आपण पाहतो टॅप केला, चेंडूला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रवीण. 1 धाव या ठिकाणी घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे फलंदाज धाव बाद होतो. आणखीन एक झटका, 51 सरस फलंदाज माघारी आलेत. आज असं वाटतंय राणा प्रताप वेणगाव संघाने विचार केलाय, आपण चाललोय आज कर्जतला खेळायला, प्रत्येकाला बॅटिंग भेटायला पाहिजे, एक पण नाराज नको. श्री 11 कोल्हारे आणि त्याच्या विरोधात दैवली बी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. अगदी काही क्षणातच आपला मध्यंतराला टॉस केला जाईल, काही अवधी बाकी आहे. मला वाटतं ओव्हर नंबर पहिल्या इनिंगची चालू आहे, शेवटचं षटक चालू आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. चला या आपण श्री 11 कोल्हारे टीम कुमार उपस्थित होत आहेत, दैवली बी टीम चला या आपण त्वरित, विलंब करू नका आपण. आणि 35 धावा पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू रवीसाठी, पुढचा चेंडू साइड एज पाहिले गेले, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला बघा, दूरवरचा प्रवास केला, तरी आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती, कारण मगाशी 1+ होती, कारण तिथे रनआउट आपण पाहिलं होतं. 37 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आहेत. श्री 11 गावदेवी कोल्हारे संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा दल मनोजी गोमारे या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघातून खेळताना दिसतील, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू इथे टॅप केला, चेंडूला आपण पाहतोय शेवटचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक सुभाष बॅकफूट जाऊन पंच केला होता. 2 धावा या दरम्यान पाहिलं गेलं, 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. इथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39, प्रतिषटक 8च्या सरासरीने 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ. विकी गुंजाल चला टॉस साठी प्लीज, आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी हजर आहे. मी विनंती करेल सुभाषदा पालकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस होईल, अर्थातच दैवली बी आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 कोल्हारे टीम. विकी गुंजाल चला या त्वरित आपण. विकी गुंजाल चला आपण या टॉस करण्यासाठी स्पीडअप करा प्लीज. बाळादादा धनवी त्यांनी आपल्याला कॉल दिला, या आपण. मी या दरम्यान पाहतोय कशेले पंचायत विभाग प्रमुख, त्याचबरोबर सावला हेदवली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेशदादा मोडक आपल्या सहकार्यासोबत या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती करतो मानपूर्वक मानसन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल, आपण पाहतो कॉम्बॉक्स मध्ये संदीपजी बोराडे त्याचबरोबर योगेशजी ढोले जॉईंट होतील. आता आलाय कॉल टेल आणि टॉस जिंकलाय बाळादादा धनवी, आपला निर्णय. क्षेत्ररक्षण. वेल बाळादादा काय सांगाल, गावची स्पर्धा म्हणायला गेलं तर, परंतु कैलासवासी रवींद्र किसन स्मृती चषक 2025 फार सातत्यपूर्ण प्रयत्न या ठिकाणी केले गेले एक दिमागदार सोहळा सजवण्यासाठी, आणि याच दोस्तीच्या खातीर आज फार मोठं योगदान तुमचं सुद्धा या स्पर्धेला लाभलंय. परंतु एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तुम्ही कैलास रवींद्रजी किसन डिगे स्मृती चषक 2025 पर्व दुसरे अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन, आणि या ट्रॉफ्या लखलखत्या ट्रॉफ्या अतिशय सुंदर, म्हणजे एखाद्या प्रेमात पडेल असं, आणि ग्राउंडसुद्धा त्यांनी केलं आहे अजय डिगेने, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो खरोखर. वेल तुम्हाला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आपण जाऊया मान्यवरांच्या या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच जिथे आपल्याला
पाहायला मिळतील मान्यवर. या ठिकाणी आदरणीय वैभवदादा दलवी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रफुल्लजी बोहेरा यांना विनंती करेल करत चला आपल्या अजयजी दिघे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पण वैभव दलवे यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुभाषदा पालकर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्यानंतर सुभाषदा पालकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुभाषदा पालकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र गणेशदा मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेशदा मोडक. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय दिनेशदा पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. दिनेशजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी आदरणीय सचिनजी शेलार उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सचिनजी शेलार. दरम्यान पुनश्च या स्पर्धेत आपण पाहतोय नैनीजी दिघे यांचं आगमन होत आहे. या आपण मंचावरती. अगदी स्पर्धा घरची आहे. मान्यवरांच्या सोहळ्याकडून जरा रजा घेऊया. जाऊया मॅचकडे. अर्थातच मॅच फार रंगतदार स्थितीत जरूर पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आणि त्याच्या विरोधात राणा प्रताप वेणगाव टीम. बॅटिंग करताना मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचा जर विचार करायला गेला तर एक चांगली बॉलिंग आली. राणा प्रताप वेणगाव टीमच्या बॅटिंगचा विचार करायला गेला तर तिथे मात्र धावसंख्येचा एक उतरता आलेख पाहायला जरूर मिळाला. 17-1 10-4-5 आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले इनिंग नंतर ती या ठिकाणी 39 आणि 40 धावसंख्येचं टार्गेट आहे. म्हणजे पहा की अगदी या धावा कमतरतेत जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु आता स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला करायच्या 40 धावा. आदरणीय गणेशदा लाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. चांगला बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण अनुभवतोय. प्रणव मारुती आणि प्रवीण पतारे. अगदी म्हटलं की एक ज्वाज्वल्य नाव. मारुतीकडे तितकाच अनुभव आहे. प्रवीण पतारे ज्याने मात्र या संघातून एक चांगली सुरुवात आज फार मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती त्याचं पाहायला मिळत आहे. प्रणवच्या गोलंदाजीवरती प्रश्न निर्माण होत मारुतीला परतावं लागतंय. इथे मात्र पहिला हादरा बसलाय स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. बॅक साईडला आपण जाऊन जर चर्चा केली मागची मॅच बघण्याची आणि त्या मॅच मध्ये फार आपण पाहिला की एकीकडे RV 11 कंडाईमाता कानपे टीम विजयी झाली. परंतु एक लो स्कोरिंग मॅच होती जिथे मात्र श्रीलेवन लाडीवलीला परतीचा प्रवास करावा लागला. एकंदरीत आता पहिल्या इनिंगचा खेळ झाला. इथे सुद्धा एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. एकंदरीत काय सांगाल पहिली विकेट गमावली.
मागच्या मॅचचा जर विचार करायला गेलो संदीप सर तर अगदी आपण पाहताय या विकेटवरती अगदी गोलंदाजांना भरपूर सारी मदत मिळाली आहे. ज्या प्रकारचे गोलंदाजांना गोलंदाज बॉल या ठिकाणी डिलिव्हर करायचे आहेत ते बॉल अगदी आपण पाहताय या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण पाहताय संध्याकाळचं सत्र चालू झालंय थोडंसं अगदी वातावरण देखील आपण पाहताय या ठिकाणी दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. या वातावरणामध्ये बॉल देखील ट्रॅव्हल होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर समजदारीचं क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं राहील. आता इथून चांगली प्रणवची गोलंदाजी चालू आहे परंतु इथे संभाजीच्या माठमधून डीप मिड विकेट रिझनचा येतोय खणखणीत चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने आता टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 4 आकड्यावरती. 5 समीकरण कसं होतं युवेश अगदी सुरुवात झाली होती आणि त्या सुरुवातीवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करत नजाकत पाहायला मिळाली. गोलंदाज प्रणवने चांगली गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक जर नोंदवली या ठिकाणी तर सुभाजी पालकर यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फार मोठी तफावत सामन्यात आली परंतु संभाजीच्या बॅटमधला चौकार आशा जरूर पल्लवित करतोय. पंचांकडे वाईटची मागणी जरूर केली जाते परंतु यावेळी आपण पाहतोय पंच तटस्थ आगीत. पंच या ठिकाणी तटस्थ पाहायला मिळतात. इथे डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी मला वाटतंय समाप्ती पदावरती येतं. पहिल्या षटकाच्या अंती टोटल जाऊन पोहोचली ती एका विकेटच्या नुकसानीनंतर 4 आकड्यावरती. एक चौकार आला तर संभाजीच्या बॅटमधून योगेश. चर्चा जर करायची झाली तर अगदी आपण पाहतोय ना की मगाचा सामना पुन्हा एकदा कमबॅक करतोय की काय हा प्रश्न होता परंतु इथे चौकारांनी त्या अशा पोल ठरवल्यात. अगदी काटेकी टक्कर आहे परंतु पाहूया अजूनही 24 बॉलचा थरार बाकी आहे. म्हणजे या 24 बॉलमध्ये या धावा करायचे आहेत म्हणजे अजून 36 धावा संख्येची गरज असेल. कमांड इज आहे. गणेश दादा मोडक यांच्याकडून पारितोषिक लागलं झालं जात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर अंजप टीमने ठोकले मैदानात तर गणेश दादा मोडक 1000 रुपयांचं कॅश प्राइज. फार मोठी चुरशीची लढत आहे. एकीकडे सुभाजी पालकर पाटीराखे वेनगाव टीमचे म्हणायला हरकत नाही तर एकीकडे दुसरीकडे गणेश दादा मोडक अंजप टीमचे पाटीराखे आहेत. आग तर लागली गेले फटाक्यांच्या माळीची दोन्हीकडून वाजवली जाते परंतु पाहूया ही खऱ्या अर्थाने कुठून पेटते हे फार महत्वाचं आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय फुल्लर लेनचं होतं आणि ते लाऊडली अपील देखील करण्यात आली आहे परंतु पंच देखील सांगतायत लेग स्टंप मिस करताय आणि इथून डॉट बॉल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सेकंडच ओव्हरमध्ये आपण पाहतोय ऋषभ वेनगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला गोलंदाज वेनगाव टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. तेच सर्रार व्हेरिएशन लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे या गोलंदाजाकडं आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढ्या वेगानं बॉल लावता तेवढ्याच वेगानं प्रत्युत्तर करत असताना मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे इथे मात्र प्रवीण पथारेच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. या बॉलवरती जर षटकार आला तर गणेश दादा मोडक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पाहूया काय घडतंय. फुलर लेंथ नो बॉलचा इशारा अंपायर डिसिजन दिलं जरूर परंतु या नो बॉल वरती सोने पे सुहागा येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 6+1 अशा 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 6+1
म्हणजे या 7 धावा अतिरिक्त खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाहर आना. अगदी ऋषभचं वर्णन केलं होता, भरपूर अनुभव आहे, परंतु या अनुभवाला बॅकफूट वरती टाकलाय ते फलंदाज प्रवीण पतारेने. फ्री हिट बॉल. गणेशदा मोडक यांच्या 1000 रुपयांचं कॅश प्राईजचा मानकरी ठरलाय तो प्रवीण पतारे. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटच्या पटलावरती नाव गाजतंय. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्पर्धेतली पहिली षटकार ट्रॅक प्रवीण पतारेच्या नावावरती. रणमशीन ऑफ अंजप. फार चांगला संघर्ष सध्या मैदानात. ठोक डीज आहे. कार्य सध्या मैदानात प्रवीण पतारे करतोय. षटकारांचा पाऊस आणि पहिली षटकार हॅट्रिक त्याच्या नावावरती पाहायला मिळतेय. दरम्यान आपण पाहतोय इथे स्कोर जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. पहिली षटकारांची हॅट्रिक आपण पाहता या ठिकाणी प्रवीण पतारे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. काही जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर, ताबडतोब बल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला ताकदीचा वापर. बॉल हवाई सफर. बॉल चाललाय काउ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौथा षटकार प्रवीण पतारेच्या बॅटमधून. पाहताय धाबाधाव फलकापती 33 आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा जर विचार करायला गेलो तर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या अवघ्या 4, विकेट आली होती 1. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर ऋषभच्या विरोधामध्ये इथे आक्रमण झालंय आणि या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी मॅचच्या जवळ जाऊन पोहोचलाय ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ. प्रवीण पतारे जे ओळख आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. सुधीर पवार जे अमराईचे त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. हा चांगला बॉल यावेळी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपण पाहताय. पंचांचा देखील इथून इशारा येतोय. हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 33. उर्वरित आता इथून बॉल बाकी असतील ते 18 आणि धावा बनवायच्या त्या उग्या 7. काय मॅच पाहायला मिळतीये याच मैदानावरती. जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना लाडुरी टीमची खऱ्या अर्थाने जी अवस्था आपल्याला पाहायला मिळाली होती त्या धाबा चेस झाल्या नव्हत्या आणि त्यानंतर अगदी सेकंडच मॅच मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 ओव्हर मध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं धाबा बनवल्या तब्बल 33. म्हणजे आता जे प्रश्न उभारले होते या मैदानावरती धाबा होत नाही त्या प्रश्नांची अगदी इथे उत्तरं दिली आहेत त्या अंजप टीमनं. प्रवीण पतारे काय जबरदस्त बॅटिंग, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 4 षटकार त्यांच्या बॅटमधून. त्यानंतर एक चौकार आला. 33 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 7 बनवायच्यात. इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज रवी गोलंदाज आपण पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये. ऑन स्ट्राईक आपण पाहता या ठिकाणी संभाजी पथारे आपल्याला पाहायला मिळतील.
चांगला बॉल कटरचा वापर केलाय. अगदी आपण पाहताय डावकरी हाताचे गोलंदाज आहेत, थोडेसे अँगल क्रिएट करतायत. चांगला बॉल इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला आणि खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल आणि या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं गरज देखील आहे राणा प्रताप वेनगाव टीमला. हे डॉट बॉल जर आले, विकेट जर आल्या तर या धावा इथून बचाव करू शकेल तो राणा प्रताप वेनगाव संघ. यावेळी विथ द स्पिन स्विच इट करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय प्रवीण पतारे यांच्या बॅटमधून धाबा आल्या आणि खऱ्या अर्थानं अगदी चांगली टोटल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. परंतु तिसऱ्या षटकामध्ये इथून कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रवी, ज्यानं बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी साकारतात. आणखीन एक चांगला बॉल कमी गतीनं फिंगर रोल करत असताना आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तिसऱ्या षटकामध्ये आज सलगचा तिसरा निर्धाव चेंडू बरंच काही सांगून जातील. दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धाबा आल्या असत्या तर या मॅच मध्ये आपल्याला मजा आली असती आणि ही मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला नक्कीच मिळाली असती. परंतु इथे जर पाहायला गेलं तर इथे विकेट आली आहे ती संभाजी पतारे यांची. बाटला चेंडू ब्रश झाला, यष्टीरक्षकांना चांगला झेल कॅरी केला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना इथून आपण पाहताय. या दरम्यान आपण पाहतोय कोल्हारेवरून रुपेशजी हजारे, सुनील दादा जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर परेश दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल पाहुण्यांना आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय या ठिकाणी रुपेश आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे आणि त्या 7 धावसंख्येचा खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो राणा प्रताप वेनगाव टीमकडनं. दुसऱ्या षटकामध्ये आपण अगदी पाहताय ऋषभकडनं चुकी झाली, जिथे मात्र एक खराब बॉल आला त्याच्यावरती देखील षटकार आला. तब्बल त्याच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं ना तर धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या तर 29 धावा तब्बल त्यानं खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळालं ऋषभचं. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं त्याची ओळख आहे, ज्या प्रकारचे चेंडू तो फेकतो, ज्या प्रकारची गोलंदाजी सातत्यानं केली आहे या मॅच मध्ये, तो थोडासा महागडा ठरला. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतो ड्राईव्ह करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. 5वा निर्धाव चेंडू या स्पर्धेतील आपण पाहतोय. पहिलं मिडन षटक पाहायला मिळेल का कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. इथे हवेमध्ये बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षकानं थोडस अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी स्वतःला थांबवलं. बॉल पर्यंत जर पोहोचले असते तर मात्र ही धाव बचावू शकले असते, परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकामध्ये ऍड होईल. तर या दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे गणेशजी मोडक दादा यांच्या माध्यमातून, नरेश दादा मिनमिने यांच्या माध्यमातून, रुद्राणी 11, दुर्वा 11 आणि त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 या त्रिमूर्ती या 3 संघाच्या माध्यमातून एक सुंदर नियोजन दोस्ती चषक 2025 आपण येणाऱ्या 7, 8, 9, 10 मार्च रोजी आपण दुर्वा 11 सावले यांच्या मैदानावरती प्रसिद्ध जांभळीचा माल या स्पर्धेमध्ये आपण मित्र तुम्हा सर्वांना आमंत्रित केलं जात आहे. कारण इथे 9 तारखेला आपण पाहतोय, 5, 6, 7, 8 तारखेला फायनल आहे आणि तिथे 10 तारखेला फायनल आहे. जरूर गणेश दादा मोडक या ठिकाणी त्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून अजय दादा आणि आपल्या संपूर्ण टीमला दादांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. आपण जरूर त्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हा. एक सुंदर स्पर्धा पाहतोय बघा. 2 दिवस तुमच्याकडे मी समालोचन करणार आणि पुढील 2 दिवस मी त्यांच्याकडे पंचांच्या भूमिकेत असणार, म्हणजे आपली दुहेरी भूमिका पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कारण स्पर्धा म्हटलं गेली आणि या कर्जत तालुक्यात स्पर्धा सोडून आम्ही बाहेर कुठं लवकर जात नाही. गतवर्षी अजय दादा या मैदानावरती आपण पाहिलं गेलं चांगली स्पर्धा होती राकेश दादा यांची, जी रजनी स्पर्धा. त्यावेळेस आम्ही पर्लीला डे करायचो आणि नाईटला आम्ही इथे यायचो. गेले 2 दिवस आमची धावपळ चालू होती, पण अत्यंत सुंदर स्पर्धा पुन्हा एकदा भेटीसाठी चमचमत्या ट्रॉफीज, सुंदर पारितोषिक आहेत. मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीज ज्यालाही भेटेल ना तो ती TV सोडेल, पण त्या ट्रॉफी घेऊन खऱ्या अर्थाने मैदानावर फिरेल. अशा सुंदर ट्रॉफी त्या ठिकाणी आहेत. ज्यांनी या स्पर्धेचं नियोजन आयोजन ज्यांनाही पाहायचं आहे
लाईव्हच्या माध्यमातून जे घरी बसलेत त्यांना विनंती करतोय एकदा मैदानावरती या इकडे आणि स्वतःच्या नजरेमध्ये पानं फेडेल अशी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने सुंदर ट्रॉफीज पाहूया. पुन्हा एकदा बोलूया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत योगेशजी डोले. थँक्यू सर. आपण पाहता या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये आपण पाहता अजिंक्य मेडन षटक, पहिलं मेडन षटक, एक लेग बॅटची धाव आली होती, पहिलं विकेट मेडन षटक आपण पाहताय. गोलंदाज रबी या गोलंदाजानं फेकलं या स्पर्धेतील. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. ऑन साईडला हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि इथे झेल कॅरी झाला. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे, इथून मॅच युटर्न करतीये. ही विकेट आली आहे, महत्वाची विकेट आपण पाहताय. फलंदाज रुपेशला इथून परतावं लागतंय. मोठा फटका मारायचा होता, आपल्या अनोख्या स्टाईलने ही मॅच फिनिश करायची होती, परंतु फटका फसला गेला आणि आपली इथे मात्र मौल्यवान विकेट अगदी आपण पाहताय. योगेश, इथून युटर्न भेटेल का? इथून आपण पाहतो मॅच टर्न होणार का? जसं माथेरानला जाताना युटर्न लागतात, घाट लागतात, घाटावरून ब्रेक जर फेल झालं गाडी सरळ येईल. इथे ही विकेट ब्रेक फेल असेल का? जरूर तुमच्या आवाजात पुन्हा एकदा पुढचं सत्र आपण ऐकणार आहोत. नक्कीच नक्कीच सर. क्रिकेटच्या पटलावरती बरेचसे कारनामे आपल्याला होताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 29 आल्या होत्या, तिसरं षटक अगदी मेडन आलं होतं आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय माननीय मंगेशजी लाड, त्याचबरोबर सुभाषजी दिघे आणि त्यांच्यासोबत रुपेश दाभणे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. आजची रात्र नाही तर पुढील 4 रात्र असंच व्यासपीठावरती या. व्यासपीठ खचाखच भरलं पाहिजे ना योगेश दादा? व्यासपीठावरती पाहुणे मंडळी तर माझ्या स्पर्धेला जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. 10 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. मार्चला पूर्णपणे युटर्न दिलाय. विकेट हवी होती, विकेट आली आणि खऱ्या अर्थानं मेडन षटकची गरज होती, जिथे 6 बॉल निर्धाव टाकले ते रबी या गोलंदाजानं. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतो ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं सरसावले, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न परंतु थांबवलाय. त्या ठिकाणी आपण पाहताय सूरजला आपण फिल्डिंग करताना चांगली फिल्डिंग, एकच जाब आली. आता 9 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. डॉट बॉलची फार गरज होती, पार्टनरशिप बिल्डअप होती ती, तिला थांबवणं गरजेचं होतं, परंतु बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं हे करणं देखील फार गरजेचं होतं. ज्या फलंदाजाच्या भाटमधून रन्स आल्यात तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती होता, त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं कामच केलं गेलं नाही, परंतु आता फायनली तो ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतोय. येणारे 9 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 5. 9 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी अजिंक्य. चौथ्या षटकामध्ये आपण पाहताय इथून कशा प्रकारची गोलंदाजी असेल. चांगला बॉल एक सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं ना तर एक दर्जेदार बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार कामगिरी आहे गोलंदाजी करत असताना राणा प्रताप भिनगाव टीमची. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला सुरुवात झाली आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज बॉल आता आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ज्या बॉलची गरज आहे ते बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राणा प्रताप भिनगाव टीम कडनं धावसंख्येला अगदी लगाम लावलाय, तिथेच स्थिरावली आहे. आपण पाहताय 35 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला बॉल थोडासा मागे टाकला, खेचून टाकला, फिंगर रोल केले, पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना बॉल एसटी रक्षकाकडे निघालाय. आणखीन एक डॉट बॉल. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यावरला हरकत नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या षटकामध्ये जे काही झालं ते सर्व काही विसरून गेलेत आणि त्याच्यानंतर आलेला रवी, त्यानं टाकलेलं मेडन षटक आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय अजिंक्य. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 7, धावा बनवायचे त्या 5. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथून या 5 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. अजिंक्य कमी गतीनं फिंगर रोल करत असताना अगदी आपण पाहताय एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी
थांबवलंय प्रवीणनं, एकच धाब्यावरती थांबवलाय. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 36 वरती. 36 धावा धावफलकावरती. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 4. 6 बॉल 4 धावा. काही जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसरा आपण पाहताय. या पर्वाच्या आजचा पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये अगदी ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. 6 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. इथून कोणता संघ विजय होईल याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. परंतु कोणीही जिंको कोणीही हारो, क्रिकेटचा विजय होणार आहे यात शंका नाहीये. परंतु ज्या प्रकारे रवीनं गोलंदाजी केली आहे, ज्या प्रकारे अजिंक्यनं गोलंदाजी केली आहे, आता कर्णधार कोणाकडे जाईल याच्याकडे देखील लक्ष लागून राहिलंय. येणारे 6 बॉल. चला चला एकत्रित येऊ नका, टीम मीटिंग नको आता. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्तचा वेळ नाही आपल्याकडे. फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे आणि 12 बॉल मध्ये 9 डॉट बॉल आलेत आणि त्याच्यामध्ये 6 बॉल डॉट टाकले होते ते गोलंदाज रवी यानं. काय कमालीची गोलंदाजी. अगदी गाडी ज्या प्रकारे जागेवरती गरकन फिरावं ना असं युटर्न दिलाय ते रवीनं. आणि आता 6 बॉल मध्ये 4 धावसंख्येचा बचाव करायचा आहे ते राणा प्रताप भिनगाव टीमला. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला ज्या फ्लोनं धावत होती, ज्या वेगानं धावत होती त्या वेगाला खऱ्या अर्थानं इथे ब्रेक लावला. काय जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉल 4 धावा. चला जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. भिनगाव टीम 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. काही जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाजीसाठी गेलेत कॅप्टन रवी या गोलंदाजाकडे. त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकलंय. पहिला बॉल समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या वरून प्रवीण पतारेचा. इथून मात्र ही मॅच फिनिश करतोय हा षटकारानं. जबरदस्त षटकार समोरच्या दिशेनं. आपल्या अनोख्या स्टाईलनं ही मॅच इथून मात्र फिनिश केली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच